आकाश आराध्याला बाहूमध्ये घेऊन उभा होता. त्याने हळूच तिच्या केसावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाला, बायको, आता मला जावं लागेल. हे ऐकताच आराध्याचे हात आकाशच्या कमरेवर घट्ट झाले. तिने कसून आपल्या मुठी आकाशच्या शर्टला धरून ठेवला. आकाशने जेव्हा तिची घट्ट पकड आपल्या कमरेवर जाणवली तेव्हा त्याचे मनही जणू पगळत होते, पण हे गरजेचे होते. त्याने हळूच तिला स्वतःपासून दूर केले आणि तिचा चेहरा हातामध्ये धरून तिच्या ओठावर टीप किस करू लागला. तो हा क्षण, ही वेळ थांबवू इच्छित होता, जेणेकरून त्याला आराध्यापासून दूर जावे लागू नये. पण हे शक्य नव्हते. तो फक्त बेभान होऊन आराध्याला किस करत होता. त्याचे ओठ आराध्याच्या ओठापासून जणू दूरच होऊ इच्छित नव्हते. थोड्या वेळाने जेव्हा आराध्याचा श्वास अडखळू लागला, तेव्हा त्याने तिला सोडले आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, हा अनुभव मी माझ्यासोबत घेऊन जात आहे, जो मला तुझ्यापासून दूर राहूनही आपल्या जवळकीच्या क्षणाची जाणीव मला करून देत राहील. आराध्याने आकाशचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि आपल्या पायांच्या बोटावर उभी राहून त्याच्या गालाचे आळीपाळीने किस घेतले आणि म्हणाली, स्वतःची काळजी घ्या. मी तुमची वाट पाहीन. आकाश तिच्या बोलण्यावर हसला. मग दोघेही खाली हॉलमध्ये आले. आकाशने गोलूला पाहिले, जो यावेळी तन्वीच्या कुशीत होता. त्याने त्याला आपल्या कडेवर घेतले आणि म्हणाला, बाळा, डॅडा कामासाठी बाहेर जात आहेत. तू आपल्या मम्माला जास्त त्रास देऊ नकोस आणि स्वतःची व आपल्या मम्माची काळजी घे. हे बोलून त्याने त्याच्या गालावर किस केले. तर गोलू म्हणाला, डॅडा, तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि माझ्यासाठी खूप सारी खेळणी पण आणा. त्याचे बोलणे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. आकाशने त्याचे कपाळाला किस केले आणि म्हणाला, नक्कीच, डॅडा तुझ्यासाठी खूप सारी खेळणी आणतील. मग त्याने गोलूला आराध्याच्या कुशीत दिले आणि आराध्याचे कपाळात किस करून तिला बाय म्हटले आणि लगेच तिथून निघून गेला. आता त्याच्यासाठी हे कठीण होत होते. त्याने जाण्यापूर्वी दरवाजावर थांबून एक वेळ मागे वळून आराध्या आणि गोलूला पाहिले आणि हलके हसून आपल्या डोळ्यावर गॉगल लावून तो निघून गेला. आराध्या फक्त त्याला जाताना पाहत होती. तिने त्याला तोपर्यंत पाहिले जोपर्यंत तो तिच्या नजरेआड झाला नाही. तिच्या डोळ्यात ओलावा उतरला, पण तिने स्वतःला कसेबसे रडण्यापासून रोखले. इकडे रणजित आकाशला त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये सोडायला आला होता. त्याने त्याला मिठी मारून म्हटले, स्वतःची काळजी घे. कोणतीही समस्या आली तर तिथे युवराज आहे. तो तुझ्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेईल. मग रणजितने त्याला एक बंदूक गन देताना म्हटले, याची गरज पडली नाही तर उत्तम आहे. पण तू उद्योग विश्वाचा राजा आहेस. तुझी सुरक्षता खूप जास्त महत्वाची आहे. अंगरक्षक आणि युवराज तसे सर्व सांभाळून घेतीलच. पण जर काही अडचण आली तर ही उपयुक्त ठरेल. जस्ट टेक केअर युअरसेल्फ. आकाशने त्याला पाहून म्हटले, काळजी नको करूस, सर्व ठीक होईल आणि तू स्वतःची आणि बाकी सर्वांची काळजी घे आणि अवनी आणि तुझ्याबद्दल नक्की विचार कर. अवनीचा उल्लेख करून रणजितने विषय टाळला आणि म्हणाला, तुला आता निघायला हवे, उशीर होत आहे. आकाशने हो म्हटले तेव्हा रणजित म्हणाला, सांभाळून राहा, कारण धोके तिथेही कमी नाही. आकाशने फक्त पापण्या लावून हो म्हटले आणि आपल्या खासगी विमानात बसला आणि लवकरच विमान तिथून अमेरिकेसाठी रवाना झाले. रणजित सुद्धा परत घराकडे निघाला. साधारण 6 तासाच्या प्रवासानंतर आकाश अमेरिकेत पोहोचला, जिथे युवराज आधीच आपल्या रक्षकांसोबत त्याची वाट पाहत होता. जसा आकाश विमानाबाहेर आला, सर्वांनी त्याचे स्वागत केले आणि त्याला सुरक्षितपणे तिथून कारपर्यंत घेऊन आले. युवराज आणि आकाश एक गाडीत बसले, तर बाकी रक्षक त्या दोघांना रक्षा देत त्यांच्या पुढील मागे गाड्यामध्ये बसले. युवराजने आकाशला पाहून म्हटले, सर, मीटिंग उद्या आहे, तर आपण आता बंगल्यावर विल्यावर जात आहोत. आकाशने फक्त होकारार्थी मान हलवली. आकाश आता आपल्या गंभीर स्वभावात परतला होता, जो त्या आकाशच्या अगदी उलट होता, जो तो घरी होता. युवराज पुढे काही बोलत नाही तेव्हा आकाशने आपल्या रुबाबदार आवाजात म्हटले, मिस्टर स्टीफन बद्दल मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे आणि सर्व माहिती 2 तासात मला हवी आहे. युवराजने नक्कीच सर म्हटले आणि कोणाला तरी फोन करून काही सूचना देऊ लागला. साधारण अर्ध्या तासानंतर आकाश आपल्या बंगल्यावर पोहोचला. एक अंगरक्षकाने येऊन त्याच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. तेव्हा आकाश गाडी बाहेर आला. त्याने त्या बंगल्याला पाहिले, जो खूप आलिशान होता. त्याने मनात स्वतःशी म्हटले, आता तर त्या घरात राहायची सवय झाली होती. जिथे आराध्या होती तिचे हसणे होते, पण इथे? हे बोलून तो गप्प झाला आणि पुन्हा मनात म्हणाला, बायको, पुढच्या वेळी या ठिकाणी मी तुझ्यासोबत येईन. हे बोलून तो बंगल्याच्या आत निघून गेला. त्याने जाऊन सर्वात आधी आराध्याला कॉल केला आणि तिला आपल्या पोहोचण्याची बातमी दिली. त्याने तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आणि वेळेवर झोपण्यास सांगून कॉल कट केला.
तो खूप थकला होता. पण यावेळी उद्या होणारी सभा त्याच्यासाठी खूप महत्वाची होती. साधारण 1.5 तासानंतर युवराज एक फाईल घेऊन आकाशकडे आला आणि म्हणाला, "सर, यामध्ये मिस्टर स्टीफनचा पूर्ण बायोडाटा आहे." हे बोलून त्याने तो फोल्डर आकाशकडे सोपवला. आकाशने तो फोल्डर उघडून पाहिले आणि बारकाईने त्याची माहिती वाचू लागला. जेव्हा त्याचे समाधान झाले की कोणतीही गडबड नाही, तेव्हा त्याने तो फोल्डर बंद केला आणि झोपायला गेला. पण आज झोप त्याच्या डोळ्यापासून खूप लांब होती, कारण आज त्याचे समाधान, त्याची आराध्या त्याच्या जवळ नव्हती, त्याच्या मिठीत नव्हती. बराच वेळ तो फक्त कूस बदलत राहिला. साधारण पहाटेचे 3 वाजता त्याला झोप लागली. सकाळी 5 वाजता आकाशची झोप उघडली. त्याने एक नजर आपल्या बेडवर टाकली, पण तिथे नेहमीप्रमाणे आराध्या नव्हती. त्याने आपल्या जवळच्या जागेवर हात फिरवला आणि हळूच बोलला, "आय मिस यू बायको." त्याने आपले डोळे बंद केले, तर आराध्याचा हसण्याचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला आणि याच सोबत त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली. तेवढ्यात त्याचा फोनची रिंग झाली. त्याने पाहिले तो आराध्याचाच कॉल होता. त्याने हसत कॉल पिक केला आणि बोलला, "गुड मॉर्निंग बायको." आराध्याने हसत म्हटले, "गुड मॉर्निंग आकाश." आकाश बोलला, "कशी आहेस बायको?" आराध्याने म्हटले, "बस जसे तुम्ही सोडून गेलात होतात तसेच आहे." त्या दोघांनी थोडा वेळ बातचीत केली आणि मग आकाश बोलला, "माझ्या मीटिंगची वेळ होत आहे. मी मीटिंग नंतर तुझ्याशी बोलतो." आराध्याने सुद्धा ओके बोलून फोन कट केला. आकाश आता थोडे ठीक झाल्यासारखं वाटत होता. तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेला. थोड्या वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि तयार होऊन विलाबाहेरच्या दिशेने निघाला. त्याचे ब्रेकफास्ट करायचे मन नव्हते, कारण घरच्या या दिवसात त्याला सर्वांसोबत ब्रेकफास्ट करायची सवय झाली होती. पण इथे तो एकटाच होता, म्हणून तो काही न खाता त्याची मीटिंगसाठी निघाला. विलाबाहेर निघताच युवराज कार घेऊन त्याची वाट पाहत होता. एक बॉडीगार्ड्सने त्याच्यासाठी कारचा डोर ओपन केला. तर आकाश कारमध्ये बसला आणि मीटिंगसाठी निघाला. थोड्या वेळाने ते सर्व एक 7 स्टार हॉटेलसमोर येऊन थांबले. तर आकाश कारमधून बाहेर आला. त्याने त्या हॉटेलला पाहिले, ज्याचे नाव द गोल्डन टॉवर होते. आणि ते पाहून तो युवराजसोबत आतल्या बाजूला वाढला. युवराजने तिथल्या रिसेप्शनवर मिस्टर स्टीफनच्या रूमचा पत्ता विचारला, तर एक सर्वंट त्यांना तिथे घेऊन गेला. युवराजने डोर नॉक केला आणि तिकडून कम यांचा आवाज आला. तर युवराज रूम उघडून आकाशसोबत आत गेला. समोर साधारण 50 ते 55 वर्षाच्या मध्यवयीन माणूस सोफ्यावर बसला होता. जेव्हा त्याने आकाश आणि युवराजला पाहिले तर उभा राहून त्यांच्याकडे आला. आकाशने त्याला ग्रीट केले आणि हात मिळवला. तर मिस्टर स्टीफनने सुद्धा त्यांच्याशी हात मिळवला. मग ते दोघे सोफ्यावर बसले आणि युवराज आकाशच्या मागे उभा राहिला. आकाश आणि मिस्टर स्टीफनने आपली मीटिंग सुरू केली. साधारण 2 तासाच्या डिस्कशन नंतर मीटिंग एंड झाली, जी आकाशच्या फेवरमध्ये येताना दिसत होती. पण मिस्टर स्टीफनने त्याला काही कन्फर्मेशन दिली नाही. मिस्टर स्टीफनने आकाशला म्हटले, "मिस्टर आकाश, रिअल लाईक युअर आयडिया." बट हे बोलून ते मध्येच थांबले. आकाशने जेव्हा त्यांना असे आपल्या बोलण्यात थांबताना पाहिले तर बोलला, "बट व्हॉट मिस्टर स्टीफन? इज देअर एनी प्रॉब्लेम इन दिस डील?" त्याचे बोलणे ऐकून मिस्टर स्टीफन बोलले, "नो, नो, नो मिस्टर आकाश. दिस इज नॉट लाईक दॅट. But I want that you discuss about this with my daughter. She is the new CEO of my company." आकाशला आता हे थोडे अजीब वाटले, पण तो या डीलसाठी इथे आला होता आणि त्याला फक्त ही डील हवी होती. त्याला दुसऱ्या कोणाची गोष्टीची काही मतलब नव्हता. आणि तसेही तो द बिझनेस किंग आकाश रॉय होता. त्याच्यासमोर कोणतीही अट ठेवायची हिंमत कोणी करू शकत नव्हते. आकाशने त्याचे बोलणे ऐकून ओके म्हटले. तर मिस्टर स्टीफनने त्याला संध्याकाळी डिनरसाठी आपल्या घरी यायला इन्व्हाइट केले. आकाशने एक पल थांबून विचार केला, पण मग त्याने होकार दिला. त्याच्या डोक्यात कुठेतरी काहीतरी गडबड असल्याचा अहसास होत होता. त्याने युवराजकडे बघून डोळ्यांनीच काहीतरी इशारा केला आणि तिथून मिस्टर स्टीफनला बाय बोलून निघाला. युवराज सुद्धा आकाशच्या मागे आला. आकाशने त्याला पाहिले आणि बोलला, "पत्ता लावा जरा याच्या मुलीबद्दल." युवराज बोलला, "बॉस, ती एक नंबरची अडियल आणि जिद्दी मुलगी आहे. जर तिला काही हवे असेल तर ती कोणत्याही किंमतवर ते हासिल करून राहते. सोप्या शब्दात सांगू तर ती चालती फिरती ॲटिट्यूडचे दुकान आहे." हे बोलून युवराजने तोंड वेडेवाकडे केले. तर आकाशच्या ओठावर एक तिरकी स्माईल आली. त्याने म्हटले, "चला बघूया संध्याकाळी अखेर ही मोहतरमा काय इच्छिते आपल्याकडून." युवराज बोलला, "पण बॉस, ती एक खूपच चालाक मुलगी आहे." आकाश बोलला, "चिंता नको करू.
ती काहीही करू शकणार नाही. हे बोलून तो कारमध्ये बसला. तर युवराज सुद्धा कारमध्ये बसला आणि कार त्यांच्या US मधील ऑफिससाठी रवाना झाली. इकडे आराध्या रणजित सोबत अकॅडमीच्या जमिनीवर कन्स्ट्रक्शनचे काम पाहण्यासाठी आली होती. अकॅडमीचे काम आधीच आकाशने सुरू करून घेतले होते. इनफॅक्ट आता तर काम पूर्ण व्हायला आले होते. आराध्या सर्व काही पाहत होती. ती इथे हा विचार करूनही आली होती की कामात गुंतून राहिल्याने तिला आकाशची आठवण थोडी कमी येईल. ती इथले सर्व काम पाहत होती. तेव्हा तिथे अवनी आणि आर्नव आले. खरं तर अवनी एक आर्किटेक्ट डिझायनर होती आणि आराध्याला जेव्हा समजले तेव्हा तिने आपल्या अकॅडमीच्या डेकोरेशनचे काम अवनीलाच दिले. रणजितने जेव्हा अवनीला पाहिले तर पाहतच राहिला. तिने व्हाईट कलरचा नी लेंथ प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. तिचे मोकळे केस तिच्या कमरेपर्यंत लहरत होते. तिच्या काजळाने भरलेल्या गहिऱ्या काळ्या डोळ्यात जर कोणी पाहिले तर स्वतःला बुडण्यापासून वाचू शकणार नसता. तिचे गुलाबी ओठ आणि त्या ओठावर सजलेली गोड मुस्कान रणजितचे हृदय धडकवण्यासाठी पुरेसे होते. आणि होतही तेच होते. तिला पाहून तो पापण्या लवायलाही विसरला होता. आराध्याने जेव्हा रणजितला असे बदवास पाहिले तर त्याला कोपरा मारत बोलली, रणजित भाऊ, काय करत आहात तुम्ही? तिला घूरणे बंद करा. रणजितने तिचे बोलणे ऐकून ओसळला आणि इकडे तिकडे पाहू लागला. त्याला असे पाहून आराध्याला हसू आले. तिथेच आर्नवच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली होती. त्या सर्वांनी अकॅडमीचे सर्व काम पाहिले आणि मग घरासाठी निघाले. पण जितका वेळ अवनी तिथे होती, रणजितची नजर तिच्यावर एक क्षणासाठीही हटली नाही. अवनीला कुठेतरी हा एहसास होत होता की रणजितची नजर तिच्यावरच आहे, पण ती काही करू शकत नव्हती. थोड्या वेळाने जेव्हा सर्वजण तिथून घरासाठी निघाले तेव्हा आराध्याने अवनी आणि अर्णवला घरी येण्यास सांगितले. अवनीने आधी नकार दिला, पण जेव्हा आराध्याने गोलूचे नाव घेऊन तिला मनवले तेव्हा ती तयार झाली. मग सर्व लोक तिथून घरासाठी निघाले. US आकाशचे ऑफिस, संध्याकाळची वेळ. आकाश आपल्या कॅबिनमध्ये बसून कामात मग्न होता. त्याने आपला पूर्ण दिवस कामातच घालवला आणि अशा प्रकारे संध्याकाळ झाली. तेवढ्यात युवराज आला आणि बोलला, बॉस, आपल्याला मिस्टर स्टीफन यांच्या घरी डिनरला जायचे आहे. आकाशने आपली वर्क फाईल बंद करून ठेवत म्हटले, चालूया. आणि तो उभा राहून आपल्या कॅबिनमध्ये असलेल्या प्रायव्हेट रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्या वेळाने आकाश फ्रेश होऊन बाहेर आला आणि युवराजला बोलला, काही एक्स्ट्रा बॉडीगार्ड सोबत घे आणि मला मिस्टर स्टीफनच्या घरात स्पाई कॅमेरा हवा आहे. माहीत नाही का, पण जेव्हापासून त्याच्या मुलीचा उल्लेख ऐकला आहे काही चांगल्या वाईब्स येत नाहीये. युवराजने येस बॉस म्हटले. मग ते दोघे तिथून मिस्टर स्टीफनच्या घरासाठी निघाले. इकडे मुंबईत रणजितच्या आनंदाला तर पारावारा उरला नव्हता, कारण अखेर अवनी त्या सर्वांसोबत घरी आली होती. अवनीने येताच गोलूला कडेवर घेतले आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली, हे चॅम्प, हाऊ आर यू बेबी? गोलूने सुद्धा हसत खुश होत म्हटले, आय एम फाईन आंटी. रणजित मोठ्या गौरने अवनीला पाहत होता आणि अवनी त्याकडे लक्ष न देता गोलूशी गप्पा मारत होती. थोड्या वेळात सर्व तिथं बसून गप्पा मारत राहिले. थोड्या वेळाने सर्व फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. US मिस्टर स्टीफनचे घर. आकाश आणि युवराज मिस्टर स्टीफनच्या घरी पोहोचले तर मिस्टर स्टीफन यांनी खूप उत्साहाने त्या दोघांचे स्वागत केले. मग ते सर्व हॉलमध्ये सोफ्यावर बसले. तेवढ्यात पायऱ्यावरून एक मुलगी उतरताना दिसली, जी पाहताना खूप अहंकारी वाटत होती. तिने थाईलँडचा रेड कलरचा ड्रेस परिधान केला होता, जो खूप जास्त रिव्हिलिंग होता. युवराजने तिला पाहून तोंड वेडेवाकडे केले आणि आकाश त्याने तर एक नजरही तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही. ती येऊन आकाशच्या समोर असलेल्या सोफ्यावर बसली आणि तिने आपला हात पुढे केला तर मिस्टर स्टीफन यांनी दोघांचे इंट्रोडक्शन करून देत म्हटले, मिस्टर रॉय, मीट माय डॉटर मिस कॅथरीन. आकाशने तिच्या पुढे केलेल्या हाताकडे काहीच लक्ष दिले नाही, फक्त आपले हात तिच्यासमोर जोडले आणि ही गोष्ट कॅथरीनला खटकली. आजवर तिचा असा अपमान कोणीच केला नव्हता. पण युवराजने मोठ्या मुश्किलीने आपले हसू कंट्रोल केले. थोड्या वेळात त्या लोकांनी इकडे तिकडे गप्पा मारल्या आणि मग डिनर केले. मिस्टर स्टीफन यांनी मग आकाशकडे पाहून म्हटले, वी both आर सॅटिस्फाईड विथ युअर आयडिया, बट आय हॅव अ कंडिशन टू सिंग दिस डील. आकाशने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले, पण तो अजूनही त्यांच्या पुढील बोलण्याची वाट पाहत होता. बाकी पुढील भागात कमेंट करून नक्की सांगा आजचा पाठ कसा वाटला. पुढील भागासाठी सबस्क्राईब करून ठेवा. अखेर काय आहे मिस्टर स्टीफनची आट आणि अखेर काय आहे कॅथरीनच्या येण्याचा मकसद?
जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत राहा. थँक यू सो मच.